आज आपण आपल्या संत गाडगे महाराज या धडे सोडवूया. लिसन अँड रीड अलाउड. लिसन म्हणजे ऐकणे आणि रीड म्हणजे वाचणे. अलाउड म्हणजे मोठ्याने. ऐका आणि मोठ्याने वाचा. इक्वॅलिटी. इक्वॅलिटी म्हणजे समानता. ह्युमॅनिटी. ह्युमॅनिटी म्हणजे माणुसकी. सुपरस्टिशन. सुपरस्टिशन म्हणजे चुकीच्या समजुती किंवा भ्रामक समजुती. डिस्क्रिमिनेशन. डिस्क्रिमिनेशन म्हणजे भेदभाव. पहिला प्रश्न आहे, रीड द पॅसेज केअरफुली अँड कम्प्लीट द फॉलोइंग. केअरफुली म्हणजे काळजीपूर्वक. दिलेला परिच्छेद काळजीपूर्वक वाचा आणि खालील प्रश्नांची उत्तरे पूर्ण करा. पहिला आहे फुल नेम. तर संत गाडगे महाराजांचे फुल नेम आहे डेबूजी झिंगराजी जानोरकर. नोन ॲज म्हणजे ओळखले जातात गाडगे महाराज या नावाने. डेट ऑफ बर्थ म्हणजे त्यांची जन्मतारीख. त्यांची जन्मतारीख आहे 23 फेब्रुवारी 1876. बर्थ प्लेस म्हणजे त्यांचे जन्माचे ठिकाण. जन्मठिकाण आहे ॲट शेंडगॉन डिस्ट्रिक्ट अमरावती. अ मेसेज टू सोसायटी म्हणजे मेसेज म्हणजे संदेश आणि सोसायटी म्हणजे समाजाला. समाजाला त्यांनी दिलेला संदेश. क्लीनलीनेस म्हणजे स्वच्छता. काइंडनेस म्हणजे दयाळूपणा. इक्वॅलिटी. इक्वॅलिटी म्हणजे समानता. पुढचा प्रश्न, ॲड नेस टू द वर्ड अँड मेक अ न्यू वर्ड. म्हणजे इथे आपल्याला काही शब्द दिलेले आहेत आणि या शब्दांना NESS नेस हा शब्द जोडून आपल्याला तयार होणारा नवीन शब्द लिहायचा आहे. पहिलं उदाहरण दिलेलं आहे काइंड. काइंड शब्दाला नेस लावल्यानंतर शब्द तयार झाला काइंडनेस. काइंडनेस म्हणजे दयाळूपणा. पुढचा शब्द आहे सॅड. सॅड म्हणजे दुःखी. सॅड शब्दाला नेस शब्द लावून सॅडनेस हा शब्द तयार झाला. पुढचा आहे डार्क. डार्क म्हणजे गडद. डार्क शब्दाला नेस शब्द लावला डार्कनेस शब्द तयार झाला. डार्कनेस म्हणजे अंधार असा सुद्धा त्याचा अर्थ होतो. पुढचा शब्द आहे वीक. वीक शब्दाला नेस शब्द लावून वीकनेस शब्द तयार झाला. वीक म्हणजे अशक्त आणि वीकनेस म्हणजे अशक्तपणा. पुढचा शब्द आहे फेअर. फेअर म्हणजे उजळ आणि फेअर शब्दाला नेस शब्द लावून तयार झाला फेअरनेस. फेअरनेस म्हणजे उजळपणा. पुढचा प्रश्न आहे रीड अँड ऑब्झर्व अंडरलाईन वर्ड्स. रीड म्हणजे वाचा आणि ऑब्झर्व म्हणजे निरीक्षण करा. अंडरलाईन वर्ड्स. अंडरलाईन म्हणजे अधोरेखित केलेले शब्द. गाडगे महाराज वॉज अ सेंट इन महाराष्ट्र. गाडगे महाराज हे महाराष्ट्रातील संत होते. हिज नेम वॉज डेबूजी. ही लिव्ड अ सिम्पल लाईफ. ही टॉट पीपल टू बी काइंड. तर या वाक्यांमध्ये पहिल्या वाक्यामध्ये गाडगे महाराज वॉज अ सेंट इन महाराष्ट्र असं पहिलं वाक्य आहे. पुढच्या वाक्यामध्ये आलेले आहे हिज नेम वॉज डेबूजी. हिज म्हणजे त्यांचे. इथे गाडगे महाराज या नावाऐवजी हिज हे सर्वनाम वापरलेले आहे. ही लिव्ड अ सिम्पल लाईफ म्हणजे ते साधे जीवन जगले. इथे सुद्धा गाडगे महाराजांचे नाव वापरण्याऐवजी ही हा शब्द वापरलेला आहे. पुढच्या वाक्यामध्ये ही टॉट पीपल टू बी काइंड. त्यांनी लोकांना दयाळूपणाची शिकवण दिली. ही म्हणजे ते आणि हिज म्हणजे त्यांचे. एखाद्या व्यक्तीविषयी माहिती द्यायची असेल तर प्रत्येक वेळेला त्या व्यक्तीचे किंवा त्या वस्तूचे नाव वापरण्याऐवजी त्या नावाऐवजी दुसरा शब्द वापरला जातो. त्याला म्हणतात सर्वनाम. म्हणजे नामाऐवजी वापरल्या जाणाऱ्या शब्दाला सर्वनाम असे म्हणतात. हिज, ही हे शब्द या वाक्यामध्ये सर्वनाम म्हणून आलेले आहेत. प्रश्न, नाऊ फिल इन द ब्लँक्स. फिल म्हणजे भरणे. ब्लँक्स म्हणजे रिकाम्या जागा. विथ प्रॉपर वर्ड्स फ्रॉम द बॉक्स. प्रॉपर म्हणजे योग्य. या बॉक्समध्ये दिलेले योग्य शब्द वापरून आपल्याला इथे दिलेल्या रिकाम्या जागा भरायच्या आहेत. पहिला आहे एक मुलगी इथे पुस्तक वाचत आहे. तिचे नाव आहे मीरा. मीरा लव्ज बुक्स म्हणजे मीराला पुस्तके आवडतात. मीराचे नाव वापरण्याऐवजी इथे आपल्याला सर्वनाम वापरायचे आहे. मुलीसाठी आपण शी हे सर्वनाम वापरतो. शी रीड्स एव्हरी नाईट. ती
रोज रात्री वाचते. काय वाचते? तर फेवरिट बुक. फेवरिट म्हणजे आवडीचे. कोणाच्या आवडीचे? तर तिच्या आवडीचे, म्हणून इथे येणार हर हे सर्वनाम. मीरा लव्स बुक्स. शी रीड्स एव्हरी नाईट हर फेवरिट बुक. रोहन हॅज अ बायसिकल म्हणजे रोहनला एक सायकल आहे. ही राईड्स इट एव्हरी डे. तो रोज ती सायकल चालवतो. आता रोहन हा मुलगा आहे, म्हणून इथे ही हे सर्वनाम येईल. ही राईड्स इट एव्हरी डे. हीज बायसिकल इज रेड. त्याची सायकल लाल आहे. मग तो मुलगा आहे, म्हणून इथे आपण ही हे सर्वनाम वापरले. मग आता त्याची सायकल, तर त्याच्या सायकलीसाठी आपण हीज हे सर्वनाम इथे वापरणार आहोत. रोहन हॅज अ बायसिकल. ही राईड्स इट एव्हरी डे. हिज बायसिकल इज रेड. इथे आपल्याला घरट्यामध्ये काही पक्षी दिसत आहेत. द बर्ड्स आर इन द नेस्ट म्हणजे घरट्यामध्ये पक्षी आहेत. दे आर सिंगिंग. आता हे पक्षी खूप जण आहेत, म्हणून आपल्याला त्यांच्यासाठी दे हे सर्वनाम वापरावं लागेल. द बर्ड्स आर इन द नेस्ट. दे आर सिंगिंग. देअर नेस्ट इज ऑन ब्रँच. त्यांचे घरटे झाडाच्या फांदीवर आहे. त्यांचे, म्हणून इथे देअर हे सर्वनाम येणार. देअर नेस्ट इज ऑन द ब्रँच. विद्यार्थी मित्रांनो, अशाच प्रकारचे आपले अभ्यासाशी संबंधित व्हिडिओ बघण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि यापूर्वी उपलब्ध असलेले चॅनलवरील व्हिडिओ नक्की बघा. तुमच्या मित्रांनाही व्हिडिओ शेअर करा. थँक्यू.